दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला 29वा श्लोक बघणार आहोत। आपण आत्म्याबद्दल खूप काय ऐकतो। आत्मा म्हणजे नेमकं काय, तो दिसत का नाही आणि तो समजणे इतकं कठीण का आहे। आज श्रीकृष्ण याच प्रश्नांची उत्तरं देतात। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आश्चर्यवस्पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वति तथैव चान्य आश्चर्यवचैनमन्य शृणोति श्रुत्वापेन वेद न चैव कश्चित्। या श्लोकचा अर्थ असा आहे, कुणी आत्म्याकडे आश्चर्याने पाहतो, कुणी त्याच आश्चर्याचे वर्णन करतो, कुणी त्याबद्दल आश्चर्याने ऐकतो, पण इतकं ऐकूनही फार थोडी लोक आत्म्याचं खरं स्वरूप समजू शकतात। म्हणजेच श्रीकृष्ण सांगतात, आत्मा हा डोळ्यांनी दिसणारा विषय नाहीये, तो अनुभवण्याचा विषय आहे। पुस्तक वाचून किंवा ऐकून आत्म्याचं पूर्ण ज्ञान मिळत नाही। आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करतो तेव्हाच आत्म्याचं खरं ज्ञान मिळतं। ज्ञान फक्त ऐकण्यात नाहीये, तर ते जीवनात उतरवण्यात आहे। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा एखाद्याने तुम्हाला आंब्याची चव सांगितली, त्याने खूप सुंदर वर्णन केलं, पण जोपर्यंत त्या आंब्याची चव तुम्ही चाखत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची चव समजणार नाही। तसंच आत्म्याचं ज्ञान फक्त ऐकून मिळत नाही, तर ते सत्यात उतरवावं लागतं। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, ज्ञान गोळा करणे हे सोपं आहे, पण त्याच ज्ञानाप्रमाणे जगणं हे कठीण आहे। भगवद्गीता फक्त वाचू नका, तिचा प्रत्येक विचार आपल्या आयुष्यात आणा, कारण जे ज्ञान जीवन बदलवतं तेच खरं ज्ञान असतं। आत्मा समजण्यासाठी डोळे नाही, तर शांत मन आवश्यक आहेत। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।